गुड मॉर्निंग, स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत वसई स्टेशनला, बस स्टॉप ह्या वसईचा. आपला आजचा किल्ला असणार आहे. पहिलं बस स्टॉपला आलो, लाईन लागली इकडे, गाडी पकडते अंबाडीसाठी, कारण आपल्याला तिकडनं एखादी प्रायव्हेट व्हेकल बघून पुढे जायला लागणार आहे. हा सगळा बस स्टॉप आहे आणि इकडे हे सगळे आपली ट्रेकर गँग. बघा ही बस आहे, या बस नाही जाय, ही ऑलरेडी भरून आली. आता आमची हालत खराब आहे, पाणी खाली आहे. आपण फायनली आता बसमध्ये जागा भेटली. हे बघा सगळे सेट झाले तिकडे, इकडे दोन आणि इकडे एक. आपण इकडनं आंबाडीला चाललोय आणि तिकडनं घुमतारासाठी गाडी बघायची. हे बघा आता आपण उतरलोय आंबाडी या ठिकाणी. हा आंबाडीचा चौक आहे, इथं आपल्याला बसनी सोडलंय. आता आपल्याला तिकडं पलीकडं गाडी भेटणार आहे. एक तर डायरेक्ट किल्ल्यासाठी किंवा दुग्गड फाटा म्हणून आहे ना, तिकडे उतरायचं आपल्याला. तर आता गाडी शोधूया पहिले. हे बघा ही रिक्षा गेली आता आपण जाण्यासाठी. बार्गेनिंग चालू आहे अजून तिकडं आपलं. कितीमध्ये जायचं ते मित्र बार्गेनिंग करतात तिकडे. झाली सेटलमेंट झाली. कशी सीट भरली कोपून 6,000 एक रिक्षात. हवा बिवा चेक करा रिक्षाची एकदम. झाले बसले रे, पाय आधी घ्या, बाहेरचा पाय आधी घ्या. हे 6 जण एका रिक्षामध्ये बसले. एकदा मागे खूप जागा आहे, पाठी ठेवा ना. किती लोक पण आलो. हा दुग्गड फाटा आहे. दुगाड गाव. हे दुगाड आहे. अजून मोहिली इकडे आतमध्ये. आता मोहिली इकडे चाललोय आपण दुगाड मधून. मोहिली पोचली, मोहिलीचं बोर्ड. खड्ड्यात उतरशील खाली एखाद्या. हा विहिरीच्या इथून वर चढायचं. बस 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 थांबवा इथं. फायनली पोचले मोहिली गावामध्ये. इकडनं ट्रेक स्टार्ट होते. बघा ही विहीर आहे ना, या विहिरीच्या जस्ट साईडने इकडनं रोड जातो. हे बघा हे मोहिली गाव आहे आणि हा मेन रोड आहे. तिकडनं आपल्याला या रोडने आतमध्ये जायचं. तिकडे इकडे समोर दिसते तो घुमतारा. हे बघा ही ती विहीर आहे, मेन मार्किंग. अरे तर आता 9 वाजले आणि 9 वाजता आपला ट्रेक स्टार्ट झालेला आहे गावातून. ही पाठीमागे आहे ना, हे मोहिली गाव आहे. इकडनं आपला ट्रेक स्टार्ट झाला. त्याच्या पहिलं आपण इकडे कसं पोहोचलो ते सांगतो, कारण खूप थ्रिल करत आलो या ठिकाणी. आपण दादरवरून वसईला आलो. वसईवरून बस पकडून आंबाडीला उतरलो बसनी. बस पकडून आंबाडीवरून एक रिक्षा केली आपण आणि ती रिक्षा करून या गावापर्यंत आलो. त्या रिक्षामध्ये 6 जण एका रिक्षा झालो बसून आपण. टोटल आपण 8 मेंबर आहे, पण 2 जण बाईकवर आले आणि 6 जण रिक्षामध्ये आले. फुल थ्रिलमध्ये आलो या ठिकाणी. आता आपलं 9 वाजता ट्रेक स्टार्ट झाला आहे. तर इकडनं निघतो. येतं आपल्याला आंबाडीवरून दुग्गड गाव लागलं. दुग्गड फाटा, सॉरी, जो मेन रोड आहे ना त्यावरून दुग्गड फाटा. तिकडनं दुग्गड गावात आलो फाट्यावरून आणि तिकडनं मोहालीसाठी म्हणजे जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही बरोबर इथपर्यंत येऊ शकता, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करणं गरजेचं आहे. तिकडनं फाट्यावरून खूप लांब आहे हे अंतर चालत. हे बघा आपल्याला त्या फाट्यावर जायचं आणि त्याच्यावरून तिकडे जायचं. कमीत कमी 2.5 ते 3 तास लागेल या ठिकाणावरून. हे बघा इकडे एक घर लागलं, त्याच्या बाजून जायचं आपल्याला. एक्झॅक्ट रस्ता माहीत नाही, आपण कुठल्या रस्त्याने चाललो हेच माहीत नाही अजूनपर्यंत, कारण कुठे पाठी वगैरे लागलेली नाही. तर आता मोहोली गावातून आपण सरळ पुढं आल्यानंतर ना हे बघा अशा रेबियस लावलेले आहेत. लक्ष द्या फक्त तुम्ही.
तेव्हा अशा झाडावरती रिबिन्स लावलेले आहे आणि पायवाट गेलेली. त्या रिबिन्सला फॉलो करत करत तुम्हाला सरळवरती किल्ल्यावर जायचं. तेव्हा ठिकठिकाणी अशा मार्किंग आहे वरती. भरपूर ठिकाणी रिबिन्स लावलेले आहेत, त्याचबरोबर मार्किंग पण आहे त्याच्या दगडांवरती, त्यामुळे चुकण्याचे चान्सेस कमी आहे. तर एक पठार आता कंप्लीट केला आपण आत्ता शिक. आणि बघा आता इकडं वरती चढायचं आहे या पठारावरती. आपण आहे ना या साईडने आलो इकडून. इकडंच खाली ते गाव आहे मोहाली. घाम निघाल्यापर्यंत लेट ट्रेक चालू केला ना भरपूर आपण. अजून आपले भरपूर मित्र पाठी, फक्त एक जण पुढे झाला अल्बर्ट, जो नवीन मेंबर आहे आपल्या ग्रुपमध्ये. हे बाई या ठिकाणी आहे ना आपण थोड्या वेळ थांबलो होतो, 1-2 मिनटं, आणि त्याच्यानंतर हा टपरा पूर्ण क्रॉस करून इकडं वरती आलो. इथं आता वर आल्यावरती बघा समोर पण टपरा दिसतो. म्हणजे खालून असं वाटलं होतं या ठिकाणी थोडीशी प्लेन जागा असेल, परंतु तसं काय नाही, चढायचे सरळ. हो इकडनं अजून मित्र आहे आणि इकडं गाव आहे ते मोहिली. घाम निघाला पूर्ण खतरनाक. बऱ्यापैकी वरती आलो आता. साईडला जर बघितलं ना पूर्ण दरी खाली इकडे, आणि याही साईडला इकडे बरोबर हा मधून रस्ता गेलेला आहे. आणि हे बघा अशा मार्किंग आहेत मध्ये सर्व ठिकाणी मार्किंग आहेत अशा दगडांवर. झाडांना असे रिबिन्स लावलेले आहेत. म्हणजे आता तरी चुकायचं चान्सेस कमी उन्हाळ्यामध्ये. तरी पावसाळ्यात फक्त सांगू शकत नाही, कारण गवत वगैरे भरपूर उगतं आणि हे सगळं झाकून जातं. हे बघा तिकडे एक आपला मेंबर जाऊन थांबला आहे वरती. आपण दोघंच वरती सध्या तरी आमच्या ग्रुपपैकी. तर आत्ता चालत अशा एका स्पॉटला पोचलो आहे त्या ठिकाणी किल्ल्याचं नाव आहे तेव्हा गुमतारा फोर्ट, आणि त्याचा बांध दाखवलेला आहे इकडं. तर आता हा एकदम कठड्यावरती चढलो आणि तिथून आता पुन्हा आपल्याला खाली उतरायचं आहे. मे बी बहुतेक आहे ना हा गुमतारा असणार आहे, पण आपल्याला इकडनं खाली उतरून तिथं वर चढायचं आहे. पुन्हाची खतरनाक पायपीट चालू आहे. हे बघा या ठिकाणी पण अशा मार्किंग्स आहेत. इकडं ही व्हाईट मार्किंग दिसते ना, ही गडाकडे जाणारी मार्किंग आहे. आणि हा पूर्ण चढवर चढायचं आहे. 9 वाजता ट्रेक स्टार्ट केला होता, आता किती वाजले 1 तास झाला. खतरनाक स्पीडने आलो पण वरती. बऱ्यापैकी वर आलो आम्ही, कारण सावलीच नाही कुठं बस. अक्षरशः लय कमी आहे सावली. म्हणजे आता बघा हे झाड आपल्याला बराच वेळानंतर भेटले म्हणून थोडंसं थांबलं या ठिकाणी. नाही तर आता बघा डायरेक्ट चढाई वरती इकडे. खतरनाक. इकडे वरती बघितलं ना इकडं हा सगळा कातळ चढायचं आहे वरती. मार्किंग भरपूर केलं. हे बघा आता बांबूचं जंगल लागले संपूर्ण. बांबूचं बेड हे लक्षात ठेवा. वरती आल्यावर ना बांबूचे पूर्ण झाड लागतात, त्याच्यामधून असा रस्ता आहे. ठिकठिकाणी रेबिन्स पण लावल्या, त्यामुळे चुकायचं चान्सेस तरी कमी खूप. हे बघा हे रेबिन्स. हे बघा पूर्ण हे बांबूचं जंगल क्रॉस करत पुढं आलो आणि आत्ता समोर दिसायला लागले बघा तटबंदी. ही पूर्ण तटबंदी अशी. अजून म्हणजे एक टापर एवढा चढायचा आहे आपल्याला. भयंकर ऊन आहे, जबरदस्त थ्रिल आहे, खतरनाक. सावलीच नाही बघितलं कुठे. फायनली आता खिंडीत पोचले. खूप मोठा पॅच कवर करत आलो. खाली बघितलं आता डोळे फिरतात एकदम, एवढं लांबून आलं चालत. तेव्हा ही खिंड वर चढून जायचं आपल्याला इकडनं. ह्या दोन्ही खिंडीतून आपल्याला इकडं वरती किल्ल्याकडे जायचं. जी आपल्याला खालून संरक्षक भिंत दिसत होती ना ती इकडे.
आणि बघा पूर्ण खाली तो पॅच मारून तिकडनं आलो आपण. वा खतरनाक. चला आता इकडे वरती जाऊया. हे बघा ह्या खिंडीतून वर चढलो आपण. आता मग दाखवलं ना तिथून खालून संरक्षक भिंत निघत होती, तिकडनं या खिंडीतून वरती आलो. आणि वरती आलो हे बघा या ठिकाणी प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. फायनली प्रवेशद्वारात पोचलो आता आपण. इकडनं एंट्री करतो किल्ल्यावर. हे बघा हे या ठिकाणी एक आणि इथं एक मोठा प्रवेशद्वार. हे अजून व्यवस्थित वाटतंय. हे बघा इकडनं आपण किल्ल्यावर एंट्री करतोय. या पायऱ्या हां आलो. समोर एंट्री केल्याच एक पाण्याचं टाकं आहे, ते बहुतेक आत्ताच संवर्धन केलं आहे. आणि या ठिकाणी किल्ल्याचा सूचना फलक. हे बघा हे बघा हे किल्ल्यावर येण्याचं प्रवेशद्वार आहे. आणि इकडं पाण्याचं टाकं. या ठिकाणी सूचना फलक माहिती आहे किल्ल्याची. आणि तिकडनं साईडनी वरती जायला या ठिकाणी एक शेड बांधलेलं आहे. तर तिकडं आपण जाऊन थोडंसं थांबणार आहे, कारण आपले बरेच मित्र येणे बाकी खालून. आपण लय पटपट वरती आलो आहे. खूप चढाई खतरनाक की ते हळूहळू येतं ते वरती. वेळ लागेल कारण पूर्ण बघा ना आपण आहे ना तो हायवे दिसतो ना तिकडनं आतून ह्या मोहिली गावापासून चालत 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 पूर्ण असं फेरफटका मारत मारत इकडं वर चढलो आहे. खतरनाक. हे बघा या ठिकाणी एक छप्पर दिसते, तिथं आराम करूया आपण, कारण ते पत्रे वगैरे टाकून मस्त सावली वगैरे तिथे थोडी विश्रांती करूया खाली मित्र येस्तोवर. आणि नंतर किल्ला एक्सप्लोअर करूया. मला वाटतं मंदिर वगैरे असणार आहे ते शेड. मंदिर वाटतंय असं मला. मंदिराचे महाराजांची मूर्ती आहे आणि एक दगडात कोरलेली मूर्ती आहे कसली तरी, एक्झॅक्ट माहिती नाही ती कसली. मंदिरात आलो आपण. हे शीतला देवाचं मंदिर आहे, शीतला देव. आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे. पत्रे वगैरे लावून केलेली आहे, मस्त बसायला चांगले. तर आपल्या या ठिकाणी आता विश्रांती झालेली आहे शीतला देवीची ती. आणि नाश्ता वगैरे केला इथं बसून, कारण हे छप्पर आहे सावलीचं. तर ते बसून झाले सगळं बघून. आता वरती आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे. ह्याच्या बघा इकडं जर तुम्ही मंदिराकडं तोंड करून उभं राहिले ना तर राईट साईडला इकडे वरती इथं पाटी लावलेली त्याची गुमतारा किल्ला म्हणून. इकडे वरती जायचं आपल्याला. किल्ल्याकडे जाणारा बोट पाण्याच्या टाकीकडे नाही, इकडे आहे ना पाण्याच्या टाकी वरती पण. हां हे बघ या ठिकाणी पाणी टाके. पाणी नाही पण त्याच्यात पूर्ण खाली. तर हे पाण्याचं टाक आहे या ठिकाणी. पाणी बिलकुल नाही पण पूर्ण कोरडं आहे. इकडनं आपण वरती निघतो इकडे. या पायवाटाने सरळ वरती किल्ल्याकडे जातं. हे बघा समोर हा दिसतो झेंडा आहे, म्हणजे आपण किल्ल्यावर पोचलोय. फायनली मित्रांनो पोचलोय किल्ल्याच्या माथ्यावरती. पोचलो. हा हे बघा हा भगवा झेंडा आहे. झेंडा नाही राहिला वरती, पण पोल मस्त लावून ठेवलेला आहे. तर फायनली मित्रांनो आपण गुमताराच्या टॉपवरती उभे सध्या तरी. पाठीमागे जो दिसतो ना तो फ्लॅग आहे वरती. आणि आता आपण इकडनं सरळ थोडंसं पुढं जाऊन इकडे पाण्याच्या टाक्या बहुतेक आहेत असं म्हणजे आता बघूया जाऊन आपण, कारण खाली तर बोर्ड लागला होता पाण्याच्या टाक्या आहेत म्हणून. बघा पूर्ण या टोकाला आले, परंतु इकडे कुठं पाण्याचं तर काय अवशेष दिसत नाही टाक्यांचे. डाऊटफुल आहे. हां पाण्याच्या टाक्या तर उतरायचाच रस्ता आहे, पाण्याच्या टाक्या तर कुठं दिसत नाही मला तरी. पण पाण्याच्या टाक्या कुठे आहेत? नाही पाण्याच्या टाक्या नाही आहे. तर फायनली आता पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. इकडे पाण्याचं टाकं वगैरे काय नव्हतं. जे खाली आपण येताना सुक्क पाण्याचं टाक लागलं ना तेच एक होतं, आणि एक प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. किल्ल्याची रचना बघून तरी वाटतं हा टेहळणीसाठी याचा उपयोग केला जात असला किल्ल्याचा. जास्त हा परिचित नाही केला, त्यामुळे इकडे तुम्हाला जास्त कोणी दिसणार नाही.
आत्ताही जरी बघितलं तर आपलाच फक्त एक ग्रुप आणि एक 5-6 जणांचा ग्रुप आला होता बस, बाकी दुसरं कोणी नाही इकडे. आणि उन्हामुळे बहुतेक येत नाही. तर आता पुन्हा आपण इकडनं पाठीमागं पूर्ण फेरफटका मारून झेंड्याकडे आलो हो. इकडे ज्या ठिकाणी आपल्या मित्रांनी झेंडा लावला आपण आणलेला वरती, इकडनं आपण प्रवेशद्वाराकडे जाणार आहे खाली. हे बघा, इथं मंदिर आणि संरक्षक भिंत आहे. इकडनं आपण प्रवेशद्वाराकडे जातो. प्रवेशद्वार आहे. इकडनं आपण त्या पाट्यांपासून सरळ तिकडे वरती चढलो होतो मागाशी. परंतु जर तुम्ही तिकडनं इकडे आले ना या साईडला, तर हे बघा इकडे पाण्याच्या टाक्या आहेत कोरलेल्या. एकाच जागी कमीत कमी 3, 4, 5 पाण्याच्या टाक्या आहेत ना. हां, पण त्याच्यामध्ये पाणी नाही कुठल्याच टाकीत वाटतं. एक 2 3 4 5 आहेत. 5च्या 5 कोरडे. हां, ह्याच्यात थोडंसं आहे, ह्याच्यात थोडंसं पाणी. बाकी हां इकडे पण आहे. 2 टाक्यांमध्ये पाणी, याच्यातून पाणी, 2 टाक्यांमध्ये पाणी. हां, चला पाण्याच्या टाक्या बघितल्या या ठिकाणी. बघा किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. हे बघा आणि नकाशाही जरा किल्ला संवर्धना पूर्ण हे प्रवेशद्वार. त्याच्यानंतर त्यांनी साफ केल्यानंतर इकडे लावले सगळे. हे बुरुज आहे, गडदेवता. ॲक्च्युली आपण जो मागाशी मंदिरात बसलो होतो ती गडदेवता आहे. त्यांनी आपल्याला शीतला देवी सांगितलं त्या लोकांनी, पण ती गडदेवता वगैरे दिलेली आहे. वरती बाले किल्ला जिथे झेंडा येतो आणि हे मंदिर आणि ह्या पाण्याच्या टाक्यात आत्ता आपण जिथं उभं आहेत. पूर्ण मॅप आहे इकडं. इकडं आलो पुन्हा आपण एकदा. इकडनं हे प्रवेशद्वार आहे जिथून आपण किल्ल्यावर एंट्री केली होती. आणि ही पाण्याची टाकी. हे बघा हे प्रवेशद्वार. आणि ही समोर दिसते ना ही सगळी तटबंदी थोडी पडलेली आहे दगड, कारण प्रवेशद्वारातून आपण वरती चढलो ज्यावेळेस ते खाली दगड पडले आणि ते सगळे इकडचे घसरून खाली गेलेले. हे बघा हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. एवढंच. आणि इकडनं आता आपली खाली उतरायला सुरुवात होणार आहे. पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झाला आहे. तर आता आपण प्रवेशद्वारात बसलो आहे. गुमतारा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी बसलो आहे. किल्ला आता पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे. परतीच्या प्रवासाला निघायचं. त्याच्या आधी तुम्हाला आपण या ठिकाणी कसं यायचं ते सांगतो, कारण याचे भरपूर ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही माहिती, कारण आपण पण जेव्हा शोधलं तेव्हा एवढं काही भेटलं नाही कुठं. तर इकडे येण्यासाठी एकतर वसईवरून येऊ शकता, पण तो जास्त लांब आहे. जर तुम्ही सेंट्रल लाईन साईडनं राहणार असेल तर भिवंडीवरून बेस्ट आहे, पटपट इकडे येऊ शकता. किल्ल्यावर येण्यासाठी जर वसईवरून येणार असेल तर अंबाडीसाठी बस, तिथून अंबाडीवरून ऑटो किंवा इको करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. दुकडं फाट्यापासून आतमध्ये बरंच, त्यामुळं तुम्हाला गाडी करणं गरजेचं आहे, कारण तिथून भरपूर चालत यायला लागणार आहे. आणि भिवंडीवरूनही जवळ आहे या सेंट्रल लाईनवाल्यांसाठी. तर आता आपला किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून झाला आहे. इकडनं निघतो. आता बघा हा रस्ता आहे खाली उतरायला इकडनं.